बीडमधील सरपंचांच्या हत्येवरून अधिवेशन तापलं। वाल्मिक कराडच्या अटकेसह न्यायालयीन चौकशीची संदीप क्षीरसागरांची मागणी, तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी आव्हाड आक्रमक। आज मुख्यमंत्र्यांचं निवेदन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाला केलं अभिवादन। आमदारांसाठी संघाचं बौद्धिक। गेटवे ऑफ इंडिया जवळील बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, 101 जणांना वाचवण्यात यश, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत, तर राज्य सरकारकडूनही 5 लाखांची मदत। राम शिंदे यांनी आज विधान परिषदेच्या सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला। एकच अर्ज दाखल झाल्यानं शिंदेंची बिनविरोध निवड। अखेर सभापतीपद भाजपकडेच। अमित शहांविरोधात आज विरोधक राज्यभरात आंदोलन करणार। आंबेडकरी संघटना ही शहांविरोधात रस्त्यावर उतरणार। भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार। वन नेशन वन इलेक्शनसाठी जेपीसीची स्थापना। प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह 31 सदस्यांचा समितीत सहभाग।